आचमन करा तुम्ही माझ्याकडे बघा. पाणी घेऊन आचमन करा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. अनिरुद्धाय नमः. न्याय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. उपरिंदाय नमः. ओम हरे नमः. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. बसमोडी घ्यायची हातामध्ये. कपाळी बसवून लावलेले तुम्ही दंडाच्या जागी बसवलावा. ओम काश्यपशोत्रायशम कंठे. दोन्ही दंडाच्या जागी बसवलावा. ओम वेदेशोत्रायशम भुजानां. हृदयाच्या जागी बसवलावा. ओम तन्नोस्तोत्रायशम हृदयानां. हृदयाच्या जागी बसवलावा. बसमोडी तरांच्या त्या पाणी घातामध्ये. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. पाणी जमला सोडून द्या. उजव्या हाताने उजवा स्वर बंद करा. डाव्या स्वराने श्वास घ्या. उजवा स्वर बंद करा. प्राणायाम. डावीकडनं श्वास घ्या. उजवीकडून सोडा. उजवीकडून घेऊन पुन्हा डावीकडनं सोडा. एक प्राणायाम करायचं आहे. परमश्च परमरूपी परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे वियोगा. ओम भू ओम वा ओम स्वाहं जनः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. विरूपस्तुर्षः कुर्मो देवता सुदलछंदा आसने वियोगा. त्यामध्ये हळद मिक्स करायची आहे. अष्टदिशाची हळद अर्पण करायची आहे. ओम अपसरत होते भूता भूता भूतपा. ओम भूर्भुवः स्वाहा. श्रीते स्वाहा. चेंडी जागेवर. ओम भूर्भुवः स्वाहा. शिखाय ओषधः. दोन्ही हाताची मुद्रा करून शेडावधी फिरवा. ओम भूर्भुवः स्वाहा. मृत्यू मातेचं पूजन करा. चमच्यावर पाणी खाली वा. त्या जागेवर हळदी कुंकू सुद्धा पूर व्हायचंय. समुद्रवस्ने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्ने नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. आश्वक्रांते रसक्रांते विष्णुक्रांते वसुंधरे. द्यायचंय. त्यानंतर आपल्या गुरूंचं स्मरण करा. गुरु त्या ठिकाणी गुरु झोपड्याची वाटी दिली बघा. वाटी ठेवते. स्वाहा. उदाय स्वाहा. समाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. आपल्या गुरूंचं स्मरण करा. गुरु केलेलं असल्यास आई वडिलांचं स्मरण करा. बहुपाशनाशाय ज्ञानदृष्टी प्रश्ने नमः सद्गुरुतोभ्यं भक्ति मुक्ति प्रदायिने नराग्ने परब्रह्म रूपाय ज्ञाताकरणे सुदर्शन प्रकाशाय तस्मै श्री गुरुवे नमः. तीन वेळेस गुरूंना नमस्कार करा. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. नमो रामदेवाय विष्णुदेवाय नमो नमः. नमो बुद्धदेवाय कल्पिनेचे नमो नमः. नमो सर्वनेतोभ्यं सरस्वत्याभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमो नमः. ग्रामदेवताभ्यो नमो नमः. वास्तुदेवताभ्यो नमो नमः. सर्वभ्यो देवभ्यो नमो नमः. सर्वभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. पितृदेवताभ्यो नमो नमः. एतफलान् देवताभ्यो नमो नमः. आदित्यादीनो देवताभ्यो नमो नमः. अभिनवस्तु गणेशाचं स्मरण करा. सुमुखसंतश्च कपिलो गजकर्णका. लंबोदरचविक्तो विनाशो गणाधिपा. धूम्रके दुर्गणा शोभा चंद्र गजानना. द्वादशैतानि नामानि पठे दुर्यादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा. सन्नाने संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेनोपशान्ते. देवाचं स्मरण करा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मंगलम्. ईशारुष्ट भगवान् मंगलाय तनरे. तदेव लग्नं सुदिनं तदेव. ताराबलं चन्द्रबलं तदेव. विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपते विद्यां स्मरामि.
लाभस्तेषां जयस्तेषां कुन्दुकस्तेषां पराजयाम् येषां विनिवर्षामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुवानो ब्रह्मा विष्णु महेश्वरः सरस्वती ब्रह्मण्यो सर्वकार्यासु सिद्धये अभीष्टार्थसिद्ध्यर्थ पूजितो सुरासुरे सर्वविघ्नहरस्ते गणाधिपतये नमः सर्वेषां श्रीमुनेश्वरः देवादिशांतुष्यन्ति ब्रह्मेशांचनादना देशकालाचा उच्चार करायचा त्याच्यासाठी हातात पाणी घ्यायचंय त्यामध्ये अक्षर मानस्य ब्राह्मणो शिवपदे ते परा कल्पे वैवस्वत मनवंतरे अष्टाविषे समयुगे युगचतुष्के कलियुगे प्रथम वर्षे प्रथम उच्चार करायचंय म्हणायचे अहं करिष्ये पाणी ताटात सोडून द्या निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन्नाधिपते नमः निर्विघ्नं कुरु सकल पूजार्थे लंकाक्षासं देवैतं यदायु ओम स्वस्ति नो इंद्रो वृद्धस्वाहा स्वस्ति नो पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षत्रो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति 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 ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं सर्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वकर्मिणं ब्रह्मासि त्वं साक्षात् नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवतं माम् अवतारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवघातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोरातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया त्वमानन्दं ब्रह्ममया ॐ सच्चिदानन्दज्योति ॐ प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगतं तत्त्वजायते सर्वजगतं त्वत्प्रतिष्ठते सर्वजगतं त्वन्वेष्यते सर्वजगतं त्वत्प्रत्येते त्वं भूमिरापो नलो नो नमः त्वं चत्वारि पदानि त्वं गुणत्रयाधिः त्वं ज्ञानत्रयाधिः त्वं कालत्रयाधिः त्वं मूलाधारं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रं त्वं इंद्रं त्वं अग्निः त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणाधिपूर्णं शुद्धं रक्तं दामोदरं शुभ्रं रक्तवाससं रक्तलिप्तं रक्तपुष्पं सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आयुर्भूतं सस्यायो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति सर्व विघ्नेन बाधते प्रपंच महापापात् परमुच्यते सायं देवानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्दयानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातप्रयुजानो अपापो भवति सर्वत्राद्रियानोपविघ्नो तेजस्विनां वनितं वस्तु मा विद्युषां वये ॐ शान्ति 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 स्वाहा महागणपते नमः आर्ध्यं समर्पयामि पुनः शुद्ध पाणी समजावून सोडा सामना सोडे पुनः समजावून सामना सोडायचा आचमनासाठी ओम भूर्भुवः स्वाहा महागणपते नमः आचमनीयं समर्पयामि सोडला कापसाचं वस्त्र असतं ना हातामध्ये
पुन्हा अक्षर व्हायचे कानू म्हणून ओम भूर्भुवः स्वाहा यज्ञोपवीतम यज्ञोपवीतार्थे अक्षरं समर्पयामि गणपतीला गंध लावायचा आहे ओम भूर्भुवः स्वाहा महागणपते नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हळदी कुंकू अर्पण करा हरिद्रा रुद्रसिद्धिभ्या नमो नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि एक तांबडं फूल गणपतीला अर्पण करायचंय पुष्पाणि द्रवांकुरं समर्पयामि दुर्वांची जोडी असेल तर दुर्वांची जोडी पण अर्पण करा पुष्पाणि द्रवांकुरं समर्पयामि अगरबत्तीनंतर वाळून घ्यायचंय पंच समर्पयामि नैवेद्य पाहतो गोल कात्या पाय दक्षिण गणेश ते गोल गोल पाणी पिवा नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा तीन परिकाणी करना सोडा उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि मंत्रपुष्पं समर्पयामि नमस्करो पुढे वायरिंग का तू नारळ खाली करून नारळ खाली नारळ काढून घ्या फुल टाकायचं हळदी कुंकू नारळ गंध लावा मुख्य विष्णू कंठे समाधी दहा मुळे तत्वमध्ये मातृकाना कुक्षेतू सागरा संसप्तो सुंदरा ऋग्वेद यजुरे सामे कोलसु समत्रिता अत्र गावित्री सावित्री शांती पुष्टिपुरायण देव पूजार्थ दिवस कारका गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू संगम कुरु वरुणायण भाग गंध घ्या उलट झाला गणच्या बाजूला लावला समोर गणेश समोर गजला वरती शिंडीला श्रीखंड चंदनम देव हरिगणीले परमसुर चंदनम प्रत्यगृहता अक्षत घ्या अक्षता समृद्ध अशुभ्र कुंकण मात्र अक्षराम समर्पयामि हळदी कुंकुवा अर्चना कुंकुम समर्पयामि गुलाल टाका थोडा नाना परिमल कलशजवळ ठेवती वाटी उचलून नैवेद्यम गुरुधारी बाई शिंदेवटी परतंत्र परगंदी सरकार ध्यान यदि दुर्गु धनाची आता नैवेद्यम समर्पयामि ओम पाणी फिरवलं ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा मध्ये पाणी समर्पयामि तिला ताटा सोडायचे उत्तरा पोषण बेलवा एक दक्षिण देठ करून पालथं टाकायची बेलात घंटी घ्यायची ताटामध्ये धुवून काढायची झटपट घ्या जरा पटापट उरका अगमार्तो तू देव न गगमार्तो तू राक्षसं पूर्वे घंटारो तंत्र देवता वनलक्षणं घंटा देवताभ्यो नमो नमः वायर मध्ये वाढली कोणी हे नाही एवढी नाही करूनच वाढली तिला गंध लावा फुल घ्यायचं हे गणेश हळदी कुंकात बोडायचं फुल ठेवून द्यायचं डायरेक्ट आता हळदी कुंकात फुल घ्यायचं हळदी कुंकात बोडायचं ठेवून द्यायचं आता नाही त्यावेळेस गंध लावित बसायचं फुल घ्या तांब्यात बुडवा तळामध्ये शिंपडायचं रमेश देवा कर ओम सूर्याय नमः सूर्याय स्थापयामि ओम भूर्भुवः सूर्याय नमः शंकदुषा शिवांशसम्भो नमामि शमिशांशं गुरुगुरुवचनम् ओम भूमाय नमः ओम आवायामि स्थापयामि पूजयामि नमस्करोमि ओम भूर्भुवाय नमः धर्मगंध तैलतैलयुक्तानि समग्रो कुमारशक्त्यात्मकं मंगलं प्रणम्यम् ओम मंगल बृहस्पते नमो नमः हे मंगलमुदारं गजाननं परमो सर्वशास्त्र प्रवर्तनं भार्गवं प्रणम्यम् ओम भार्गवे नमः भार्गवावयामि स्थापयामि पूजयामि नमस्करोमि ओम भार्गवे नमो नमः जलाज्ञानसमवाचं रविपुत्रयामग्रजं तामट्टं सम्मुतं तं नमामि शनिश्वर ओम शनिश्वराय नमः शनिश्वरावयामि स्थापयामि पूजयामि नमस्करोमि ओम शनिश्वराय नमः अर्घकाय महावीर
चंद्रशैवदनं शेषागणि सम्भूतं तत्रावो प्रणम्यं ओम रावे नमः रावयामि स्थापयामि पूजयामि नमस्करोमि ओम रावे नमः परात्पुत्रंकाच तारकाग्रवत्तः प्रोदोर्गेतं केतुनम्यं ओम केतवे नमः केतवावयामि स्थापयामि पूजयामि नमस्करोमि ओम केतवे नमः सर्वचार्यगन्धार्चना पुष्पं समर्पयामि पवित्र पवित्र पुण्यगातं ब्रह्माण्डश्री पूजागणं संप्रोक्षं आत्मनं प्रोक्षेतं नमः पार्वती पदे हर हर महादेव। हात जोडा। शान्ताकारं भुजशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यान्तगम्यं वन्दे विष्णु भवयानं सर्वलोकैकनाथं नमः पार्वती शंकरार्पण करायचं। ओम श्री शिव शंकर पंचायत देवताभ्यो नमो नमः। जायेन जपेशं रजनीमं चारु चंद्रावसंतं रत्नोपकल्पतरांगं परशुभृतराधयस्तं प्रसन्नं पद्माशिनं समन्ताद्यग्रं व्याघ्रं कृतिन्वतानं विश्वान्यं विश्वन्यं निकटभैरव पंचवक्त्रं त्रिनेत्रं नमः पार्वती गणपती जानकारी चिंतम पृष्ठरुद्र त्रिनेत्रम रुद्रधर गणेशम शंभुराज पुराणम अमरशर्षु पूजम रक्तवर्णदुरेशम पशुपतिसूतनेशम वीरविनाशम नमामि वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभः निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः। फुल घ्या हळदी कुंकवात बोडा सूर्याका पिठा फुल द्या। श्रेयं सदा पवित्र मंडल मंदिरती नारायण सरिष्ठ केयुर्माण मकर कुंडलवान गिरिण्य हरि हिरणवय बबुधपुत्र शंखचक्र नमः पार्वती पदे हर हर महादेव। देवीचं ध्यान करा। नमो नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः। नमो प्रकृतिभद्राय प्रणता नमः। या पुण्य या शूरवस्त्रामृता या वीणावरदण्डकण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवता सामं पातु सरस्वती भगवती नमः पार्वती पदे हर हर महादेव। तिथलं सगळं काढून घ्या सामान तेवढे दूषित पाणी घ्या सगळ्यांच्या हातामध्ये। नानारत्न समायुक्तं काकस्वरं विभूषितं। गणेश पाण्याची थोडं पळीभर पाणी टाकायचं तू। पाठ्यग्रहण देवेश सर्वक्षेम प्रभो भक्त्या समर्पितं देवं लोकनाथ नमस्तुते। समाधि देवता भेळवा पितृदेवता देवता समाधि देवता भेळवा पितृदेवता भेळवा हरियं समर्पयामि। वापराची वडी घ्यायची चमच्यामध्ये पाणी करायचं गोविंद्र स्नानं समर्पयामि। परपान टाका। ओम गुरुमाते रूपिणी मा पातकनाशिनी मा दुर्ब्रह्मा विष्णुधारिणी श्री गंगा माई सरस्वती देवी गंगा गीता सरस्वती तीर्थपडे प्राण धारवणी संवत्सरकी पायकाठे आंधळ पापनाशिनी पापनाशम समाधि देवता भेडवा सुदर स्नानं समर्पयामि। बुझवा परपान टाका। तदनंतर शुद्ध स्नानं समर्पयामि। चंद्र दधी स्नानं श्री पितृदेवता समदेवता दधी स्नानं समर्पयामि। अनन्तरं शुद्ध स्नानं समर्पयामि। पाणी टाका। तदनंतर शुद्ध स्नानं पुढे चुकायचं बरोबर आर्य पुराण महाराज गणपती
पवित्र परम स्नानार्थ प्रतिवाताप श्री समानदेवता प्रणवा कृतस्नानं समर्पयामि समानदेवता कृतस्नानं समर्पयामि अनन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि भक्त्या प्रतोषुरजरं समानदेवता नमः शर्करा स्नानं समर्पयामि अनन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि छन्दासि परा प्राणशक्ति देवता आत्मादि प्रणपतिष्ठाने विनियोगाः ॐ ह्रीं क्रां ॐ आं यां रां लां वां शां शां स्वां हां क्षां मूर्तीच्या हृदयाला आपला हाताचा उजवा अंगठा लावायचा आहे, दुसरा छातीवर ठेवायचा आहे. अश्य प्राणा प्रतिष्ठन्तो अश्य प्राणाक्षरन्तु अश्य प्राणा प्रतिष्ठन्तो अश्य प्राणाक्षरन्तु अश्य देवत्व अर्चाय सुप्रतिष्ठमस्तु. अभिस्तार्थ 2 तिथे फुल आहे पार्वती पदे हर हर महादेव. ओम गंगा गंगोत्री प्रयातो जनाशतरपे मुच्यते सर्व पापे विष्णुलोकम स्वगच्छति. गंगा द्वारे कुशावर्ते बिलवते नीलपतक पातक हो गया पार ये जीवन को उतरो पार. पढ़ो गुण गायत्री झाल ढलती शंख पावे मोक्षदान. ओम रामेश्वर ओंकारे ममलेश्वरम स्वरो हरिहरम महाकालम मल्लिकार्जुन जाणम त्र्यंबकम सोमनाथ पार्वती कांक्षिम नमो पार्वती हरणो कास्मी वास्मी गंगा तीरे सदा अर्चित चंदन रत्न पुष्प सदा पूजिती सर्व देव. नमो हर हर काष्टारणी भवानी नमो नमः. ओम नमो नारायण महापुरुषा नमः पार्वती पदे हर हर. परमेशो यज्ञ सदृशी सुतिर्ब्रह्मादिनामापि तद्वसन्ना स्वैगिरा अथा वाच्य सर्व समति परिणामावधिगुणं ममाप्यस्तोत्रे हरिणपवाद परिकरा अतया पदे स्वरवाचीने पदद्विमन कश्चन वच मधुस्मिता वाचा परम अमृतं निर्मितवत तौ ब्रह्मन् की वागते सुरगुरो विस्मय पदम् मम स्वेतावानी गुणकथन पुण्येन भवता पुनः मित्यर्स्यस्मिन् पुरमतन बुद्धिर्व्यवस्थिता नवैश्वर्यद्रक्षा प्रयकृतं दैवस्तुं व्यस्तु दृशपुण्यासु सन्नुषु भगव्यानामात्मिन् वरदरमणीयामरमणि यन्तु याक्रोशे व्यतिरिया किमेया किमाय सकलुकिमाय विभुवनं किमादारोदाता कृति किंवादानि च अदैकैश्वरे सोणस्तुतो उदया सर्गो यन्नाचिर्मुखमुहाय जगदा जन्मानो लोका किमयन्तोऽपि जगदा अधिष्ठातारं ये भविष्यनाथ भवति अनीशो वा कुर्यान्तु भजनेका परिकरो यतो मन्दस्वा प्रत्यमरसुतं शरति मे त्वयि साङ्ख्यं योगं पशुमतं वैष्णवमिति तानि परमितपत्तमिति च प्रचेता वैचित्र्यादुलाना पूज्या कामे कौगम्यस्तमसि पैसा मनैव औक्षकत्वङ्गं परशुरजुनं पद्मपरिणा कपालं येदीयदुतवर्धतन्त्रोपकरणं प्रस्तातां मृत्ये तदजीवो देवीमणिता मयि स्वात्मारामं विषयदृष्टिर्ना भ्रमयते द्रोयं कच्चित् सर्वसकलपरसंभोविदं परो द्रव्या द्रव्ये जगति गति अस्मदिते नमस्ते तस्मिन् पुरवतनस्ते वन्दिव वन्दिरे मित्तानकलवनस्तु मुखदरा कैलासे मे वदति वस्तो विक्रमयता लभ्या पाताले पेक्षविष्टुवा गुरुस्तस्य प्रतिष्ठा सय्यासित ध्रुवमुक्षितो मुह्यति कला दत्तवता सकलमाश कण्डेन कृतो श्रियमहो विकारो विश्वाग्नो भुवनवैरसंज्ञा असत्कर्त नैवं कचिदपि देवासुरनरे विवर्तन्ते नित्यं जगति जैनो यश्च विशिका तपश्चन्निशस्साधारणमभूता सुरस्मर्तव्यात्मा समर्थस्युपरिभवा मयि पादागात
सुराशी सहसा संशय पदम विष्णु काम्यत भुज परिग्रहणम मौल्यो दास्तो दाता निगुरुजला ताडिष्ठता जगत रक्षाये त्वं नसीनामाये उन्मुता यद्यापि तारागुरुप्रेणो तमरुचि नवाहो उदये क्रीडन्तो न कणुपरतन्त्रा प्रभुर्या मित्रं कमलबलिमाधाय पदयो यदे कोणे तस्मिन् निजमुद्रनेत्रकमलं ततो भक्त्युद्रेका परदिवसो चक्रवपुषा यानं रक्षाये त्रिपुरजागृति जगदां ततो साक्षात्जागृतमति युगे कृतमतां त्वं कर्मप्रध्वस्तं कुलजकुशादानमुते अन्तःश्वासं प्रेक्षं कृतगुरुप्रदान प्रतिभुवं ततो श्रद्धा पद्वा दुर्बलिकरगा कर्मसुजना या दक्षो दक्षा निसेनं देवी यमुनियात् घटनात् अवैक्विता मन्दाभवद्वृत्ता युवतया स्मशानेश्व क्रीडाश्वरा चितावस्मलेकानुदेवी पुरुषिका अमङ्गल्यं शीलं तभवतु नाम युवकिलं सापि स्मरपूर्णा वरदफलमङ्गलमङ्गले मनः प्रत्यक्षचित्ते सविधमानाय मरुता प्रभुशत्रुमान प्रमदसरिणो सन्तृषा यदा लोक्यादादन्तु निमित्यामृतमये ततश्च देवस्तं किमपि यमनस्तं कृतवान् समापसतो मधर्मधर्यात्मा स्वामितिता परिचिन्नामेवं त्वयि परिणता विव्रतुगिरा न विध्वस्तं वहामिव भूयत्वं भवति त्रयीति श्रीवरन्नी श्रीभुवन्वतो त्रिनपि सुरान अकारादिवर्णे श्रीवीरविगतेन विक्रते सूर्यप्रीदानवदरुन्नानमृवे समस्तव्यक्रं त्वाचरणविग्रणतो विनिमो भवशर्वरुद्रपतिपतिरसंयुद्धमा तदाभिनिशालम् अद्विशालस्तग्निरम् अमुस्मिनं ब्रह्मोत्रिक्तो गुणाये नमो नमः प्रवतिपदे निस्त्रैकुण्डे हये नमो नमः पृथ्वीशक्तं केशवशकचैदं पञ्चतव गुणशिमो लङ्घिनी शश्वधृति जो वसुनि शिवों शिवाय नमः देवानि चरित्रं शरीर शुद्धस्य भस्मधारण करते ओम नमो नमः कृष्ण नमः पार्वतीपते हर हर महादेव गंगलावा श्रीखंड चंद्रम विवेकानंद सुमनारम विलेपनं श्रीखंड चंद्रम प्रतिविदा भगवान देवता भवना चंद्रम नमः माया ओम कपालिने नमः ओम विलोहिताय नमः ओम शंकराय नमः ओम शतपालिने नमः ओम कटवांगिने नमः ओम विश्ववल्लभाय नमः ओम शिवरताय नमः ओम विकानाथाय नमः ओम श्रीकंठाय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम भवाय नमः ओम शर्वाय नमः ओम त्रिलोकेशाय नमः ओम सिद्धगंधाय नमः ओम शिवप्रियाय नमः ओम उग्राय नमः ओम कपालिने नमः ओम रामाय नमः ओम अंधकासुरसुदनाय नमः ओम गंगाधराय नमः ओम ललनाक्षाय नमः ओम जगताय नमः ओम कृपाणे नमः ओम भीमाय नमः ओम वर्षस्थाय नमः ओम मृगवाणे नमः ओम जगधराय नमः ओम कैलासवासिने नमः ओम पुराणाय नमः ओम कटोराय नमः ओम त्रिपुरसकाय नमः ओम वृषभराय नमः ओम वरुणधराय नमः एकबिल्वं शिवार्पणं नमः पार्वती दशकोटि सहस्रेषु अश्वमेधशतर्षु कोटिगणनादानं एकबिल्वं शिवार्पणं नमः पार्वती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे चला पाहुणे मंडळी ज्या महिला असतील त्यांनाही विनंती आहे की आपण इकडे येऊन बसायचे दर्शन मात्रे
सर्वांना विनंती आहे, बेलफूल जवळ येऊन अर्पण करा. कोणी फेकू नका. सोहम शब्दाचा नाद, इथे शब्द जो आहे याचा अर्थ वेद त्या ठिकाणी आहे. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केले की आम्हा घरी शास्त्राचं जे त्या ठिकाणी सांगणं आहे की मित्र सौहृद सवे, सौहृद म्हणजे मित्राप्रमाणे सांगणं आहे. आणि पुराणाचं जे सांगणं आहे ती भार्या संगीत, भार्या संगीत म्हणजे बायको जसं आपल्याला सांगते त्या प्रकारे पुराणाचं सांगणं त्या ठिकाणी समजून सांगणे, म्हणजे अतिशय समजून सांगणे बायकोच आहे. त्यापेक्षा जरा वेगळं मित्राच आहे आणि त्याहीपेक्षा वेगळं त्या ठिकाणी वेदाच आहे. कारण ती स्वामीचं सांगणे, मालकाचं सांगणे. मालिक एवढं बारीक सांगत आहे, मालक नुसती आज्ञा करतो, बाकीचं पुढचं ते तुम्ही त्या ठिकाणी करायचं. आम्ही मागे तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे, जाता जाता आठवण करून त्या ठिकाणी देतो. एक दिवस तो बादशाह त्या ठिकाणी उठलेला आहे आणि त्याने आपल्या तोंडावरून असा हात फिरवलाय, आरशामध्ये पाहिलेला आहे. आणि जो मालक सेवक आहे त्याला सांगितलं जल्दी बोलाव. आता जल्दी बोलाव सांगितलं पण किसको बोलाव सांगितलं नाही. आता राजाला जर विचारलं जावं तर राजा कमरतलाच घालील, मग आपलं बोलतं राजा पुढे बोलता येत नाही. मग हा सेवक त्या ठिकाणी निघाला, बिरबलाकडे गेला. बिरबल साहेब ते असं असं झालं, काय झालं म्हणजे राजीव साहेब उठून बसले, खाट्यावर त्या ठिकाणी बसले, तोंडावर असा त्यांनी हात त्या ठिकाणी फिरवला, आरशात त्या ठिकाणी पाहिले आणि मला म्हणले जल्दी बोला केला. बिरबलानं सांगितलं याची दाढी वाढलेली आहे, न्हाव्याला घेऊन जा. म्हणजे अर्थ करावा त्या ठिकाणी लागतो. ते उघड बोलत नाही, तसं तर वेदही उघड बोलत नाही, शास्त्रही उघड बोलत नाही, पुराणही उघड बोलत नाही आणि संत सुद्धा उघड बोलत नाही. ते उघडं करायचं काम आमच्याकडे दिले, कीर्तनकाराकडे, प्रवचनकाराकडे. तुम्ही त्याचा अर्थ उघडा करा, लोकांना त्या ठिकाणी समजून सांगा. कशा करता आपण त्या ठिकाणी बोललो की ही अशी जी अशेष आहे, वेद ब्रह्म अशेष. अशेष म्हणजे सगळा वेद, सगळ्या वेदामध्ये शात काय झालं त्यांनी असं केलेलं आहे काय यतिकांमध्ये काय आहे, त्याच्यात अलंकार काय आहे याचा सगळा विस्तार ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी केलाय. पुढच्या ओळीमध्ये त्यांनी असं केलंय की गणपती बाप्पाला जी साखळी घातलेली आहे ती साखळी कोणत्या प्रकारची आहे, ती साखळी बी त्या ठिकाणी. पण ती साखळीत आपल्याला विशेष वर्णन करायचं नाही, आपल्याला वर्णन कसं करायचंय, गणपती बाप्पाचे 6 हात आणि 6 हातामध्ये दिलेली 6 शास्त्र आणि त्याची काय विशेषता आहे याचं आपल्याला त्या ठिकाणी वर्णन करायचंय. पण हे बाकीचं करण्याकरता थोडीशी प्रस्तावना याच्या वरच्या ओळ्यांची त्या ठिकाणी करावी लागते. वास्तविक पाहता प्रत्येक कविता आणि प्रत्येक शब्दाचा त्या ठिकाणी स्वतंत्र अर्थ आहे आणि त्याच्यावर चिंतन करायचं ठरलं तर एक एक प्रवचन त्याच्यावर होऊ जाते, होणे गेलेली आहेत, केलेली त्या ठिकाणी आहे. पण आज आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आज आपल्याला विचार त्या ठिकाणी करायचा आहे की गणपती बाप्पाचे 6 हात आहेत. ज्ञानोबाने सांगितलंय गणपती बाप्पाला 6 हात. त्याचं पाहिलं तर जव अत्यंत लहान अशा प्रकारचं धान्य, त्या धान्याच्या मापाचं त्या ठिकाणी सुख आहे. आणि दुःख आपण जर पाहिलं तर डोंगर शब्द वापरला नाही, संत किती बरोबर जपून शब्द वापरतात. दुःख पर्वता एवढे, हा डोंगर आहे, पण हिमालय हा पर्वत आहे, विंध्य हा पर्वत आहे,
सह्याद्री हा त्या ठिकाणी पर्वत आहे. पर्वत कोणाला म्हणतात? अनेक डोंगरांच्या रांगा ज्याच्यामध्ये समावेश असतात त्याला त्या ठिकाणी पर्वत म्हणतात. आता हा सह्याद्री आपण जर पाहिला तर इकडे सातारपासून पार इकडे नाशिकपर्यंत त्या ठिकाणी गेला आहे आणि अनेक डोंगरांच्या रांगा याच्यामध्ये आहे, म्हणजे तो महाभयंकर त्या ठिकाणी मोठा आहे. आता याच्यात सगळ्यात मोठा पर्वत कोणता? तर त्या पर्वताचं नाव आहे मेरू पर्वत. हा मेरू पर्वत मात्र भूगोलाच्या पुस्तकात त्या ठिकाणी नाही, नकाशात आपल्याला पाहायला तो मिळणार नाही. कारण का मेरू पर्वत अत्यंत मोठा सांगितलेला आहे आणि या मेरू पर्वताचं वर्णन त्या ठिकाणी असं आहे का त्याच्या पायथ्याशी त्या ठिकाणी पाताळ आहे, मध्य भागामध्ये मृत्यूलोक आहे आणि वरच्या भागामध्ये त्या ठिकाणी स्वर्ग आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ज्याच्यात सामावलेले आहे त्याचं नाव त्या ठिकाणी तो मेरू पर्वत. जाऊ द्या, हे बाह्यात करण्याची आपल्याला काही गरज नव्हती, पण जाता जाता माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पुरवले. मग सुख पाहता जवा पाडे जव नावाचं एवढंच त्या ठिकाणी धान्य आहे आणि पर्वता दुःख मात्र पर्वता एवढे, म्हणजे डोंगर लक्षात घेऊ नका, पर्वत त्या ठिकाणी घ्या. अनेक प्रकारची दुःख मानवी जीवनामध्ये आहे आणि या सगळ्या दुःखांचे कारण जर पाहिलं तर कारण त्या ठिकाणी एकच आहे. एक कारण त्या ठिकाणी काढून टाकलं की सगळी दुःख त्या ठिकाणी समाप्त होतात. आता ही तुम्हाला त्या ठिकाणी गोष्ट पटणार नाही, पण आमच्या संतांनी मात्र असं त्या ठिकाणी वर्णन केलंय का दुःख ते कैसे नये सपनाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्यांचे वर्म तू आमापाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची या, असे आता स्वप्न ही दुःख कोणी न देखे डोळा, नावाच्या गजरे भय सुटला कली काळा. साधूच्या जीवनामध्ये स्वप्नात सुद्धा त्या ठिकाणी दुःख येत आहे, ते जागृतीत दुःख यायचं त्या ठिकाणी कारणच आहे. ज्यांच्या जीवनातलं दुःख नष्ट झालं आहे असे कोण आहेत? असे त्या ठिकाणी साधू आहेत. आता पुन्हा तुम्हाला असा प्रश्न पडेल की साधू त्या ठिकाणी कोण आहेत? त्या प्रश्नाचं सरळ उत्तर असं आहे की ज्ञानेश्वर महाराज ही साधू आहेत, तुकाराम महाराज हे साधू आहेत, नाथ महाराज हे साधू आहेत, निळोबा राय हे साधू आहेत, नामदेव राय हे त्या ठिकाणी साधू आहेत. 5 जणांची नावं का घेतली? 5 जणांची त्या ठिकाणी गाठे आणि या गाठ्यामध्ये ज्यांची नावं त्या ठिकाणी आलेली आहे ते सगळे त्या ठिकाणी साधू पुरुष आहेत. तुम्ही आणि आमच्यामध्ये, आपल्या साधूमध्ये त्या ठिकाणी मोठा फरक आहे. सामान्य मनुष्य त्या ठिकाणी वेगळा आहे आणि साधू मात्र त्या ठिकाणी मात्र वेगळा आहे. तुम्हाला काय वेगळं आहे? साधूच्या ठिकाणी काय वेगळं आहे? तुकोबारांनी त्याचं असे वर्णन त्या ठिकाणी केलंय की दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. साधू आणि सामान्य माणूस दिसायला त्या ठिकाणी सारखाच आहे. त्याचा याचं शरीर आहे तसंच साधूचंही शरीर त्या ठिकाणी आहे. जसा याचा आत्मा आहे साधूचा आत्मा त्या ठिकाणी तोच आहे. मेलेला माणूस तुम्ही त्या ठिकाणी पहा, मेलेल्या माणसाकडे पाहिला आणि जिवंत माणसाकडे पाहिलं आपल्याला त्या ठिकाणी फरक दिसतो. काय फरक दिसतो? मेलेला माणूस हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, त्याला काही सुख दुःखाचा झटका त्या ठिकाणी बसत नाही. 10 मन लाकडामध्ये बिचारा बिंबवान त्या ठिकाणी जळत असतो का नाही? आमच्याकडे पुढील तर काही घडलं नाही की एखादा उठला आणि मला नाही चटका बसलाय बा, असं तर काही त्या ठिकाणी घडलं नाही. मग त्याला ते राहिलेलं नाही. माणूस मेला म्हणजे त्याच्यातली ती वस्तू त्या ठिकाणी निघून गेली. बघा, एकच वस्तू आहे पण ती वस्तू त्या ठिकाणी किती भारी काम करते. आपल्या शरीरामध्ये असलेलं आत्मतत्व, आता थोडं त्याचा विस्तार पुढे मी मांडेल, पण तूच लक्षात तूर्त घ्या. आपल्या ठिकाणी असलेलं आत्मतत्व त्या ठिकाणी जर आपण त्याच्यातले ते गेला तर ते शरीर त्या ठिकाणी टिकत सुद्धा नाही मारत. आपलं जे शरीर आहे आत्मा त्या ठिकाणी गेला का सगळं शरीर म्हणजे मृतप्राय होतं आणि रक्त सुद्धा त्या ठिकाणी गोठलेलं जातं. का बोललो? कशा करता की आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे या दुःखाचं कारण त्या ठिकाणी एकच आहे. काय कारण त्या ठिकाणी आहे? का देह आणि आत्मा या वस्तू त्या ठिकाणी भिन्न भिन्न अशा प्रकारच्या आहेत. आत्मासारखा देह नाही आणि देहासारखा आत्मा त्या ठिकाणी नाही. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची तुलना करीत असताना त्या ठिकाणी अशी तुलना केली का देह त्या ठिकाणी वेगळा आहे आणि आत्मा त्या ठिकाणी वेगळा आहे. पानावर पडे तरी ते विष्ठा आणि या चुके दोही कादा तरी कुर्मीचा होय पुंजा,
ही ती कश्मल बा अतिशय कश्मल अवस्था त्याची आहे आणि आत्मा तो येतायचा नित्य सिद्ध पैसा अनादीपणे आत्मा त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि शरीर त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी वेगळे आहे. आपलं काय चाललंय? शास्त्र का निर्माण झालं, वेद का निर्माण झाले, पुराण का निर्माण झाले? त्याचं उत्तर असं आहे, वेदात काय म्हटलं ते कळा नाही म्हणून जरा हलकं करण्याकरता त्या ठिकाणी शास्त्र निर्माण झालं. शास्त्रात काय लिहिले ते कळा नाही, मग आणखी हलकं करण्याकरता त्या ठिकाणी पुराणे तयार झाले आणि गप्पा गोष्टी सांगता सांगता शास्त्र सांगायचं काम पुराणाने त्या ठिकाणी केलं. पण हे सगळं त्या ठिकाणी का केलं? शास्त्र त्या ठिकाणी का निर्माण झालं, वेद त्या ठिकाणी का निर्माण झाला, पुराण त्या ठिकाणी का निर्माण झाली, साधूने त्या ठिकाणी का अवतार घेतला आणि देव त्या ठिकाणी अवताराला का आला? सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी एकच आहे. मानवी जीवनामध्ये दुःख आहे आणि दुःख नाहीसे करण्याचा एकमेव साधन जर काय असेल तर मनुष्याच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान, ते अज्ञान माणसाचं त्या ठिकाणी नष्ट व्हावं आणि मनुष्याला ज्ञान प्राप्ती त्या ठिकाणी व्हावी. आता हे ज्ञान म्हणजे काय त्याचाही थोडक्यात विचार मी तुम्हाला सांगेल, पण तूर्त एवढं त्या ठिकाणी काही फिकायला तयार नाही आणि त्यातलं ते दुःख त्या ठिकाणी नाहीसे होईना. मग एक दिवशी 2-3 दिवस झाले, 3 दिवस झोप नाही, दिवसा झोप नाही, रात्री झोप नाही, सारखे खिचखिच करते. मग डॉक्टरांकडे गेलो, मग डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर साहेब हे आमचे त्या ठिकाणी आता झोपच नाही. बरं बरं म्हणलं काय हरकत नाही. मग ती डॉक्टरांनी त्यांची ती सुई घेतली, काय त्या द्रवात बुडवून वेदना त्या ठिकाणी झाल्या, पण सगळी घाण त्या ठिकाणी निघून गेली. संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्त होऊन गेला होता. डॉक्टरांनी आमच्या हातामध्ये 2 गोळ्या ठेवल्या, व घरी जा महाराज जेवा आणि या 2 गोळ्या तुम्ही जागा झालं. नॉन स्टॉपिंग एनी स्टेशन, कोणत्याही स्टेशनवर न थांबता एकदम सकाळी त्या ठिकाणी जागा झालो आणि पाहत आमच्या हातात गोळ्या, कशाच्या? झोपेच्या गोळ्या. आता त्याचं काय करायचं ते मला सांग. आज त्याची गरज आहे, याला काय म्हणतात? गाढ झोप. माणूस एकदा त्या ठिकाणी गाढ झोपेत गेला, मग त्या माणसाच्या एका बाजूनं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी असा दृष्टांत दिला की एक त्या ठिकाणी अप्सरा येऊन पोहोचली आहे, आज दुसऱ्या बाजून त्या ठिकाणी एक सोडा आपल्याकडे पाहते, पण त्याला घडत नाही. मग साधू पुरुषाच्या जीवनामध्ये दुःख त्या ठिकाणी अजिबात नाही आणि आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे दिसायला दिसतंय पण मारता येणार नाही. तिसरा दृष्टांत त्यांनी घेतला, एका बाजूनी वाळू घ्या, चांगली गाळलेली घ्या, बारीक वाळू घ्या, तसे काही मोठाले खडे घेऊ नका, चांगली गाळलेली वाळू घ्या आणि एका बाजूने त्या ठिकाणी वारा घ्या आणि गाठ मारा. बरं तो घातलेली न्यायच्याऐवजी माझी थैली दिली, कारण दोन्ही थैल्या दिसायला त्या ठिकाणी सारख्या होत्या. मग ते ती थैली घेऊन त्या ठिकाणी गेले. आता आम्ही राहिलेली थैली घेतली, आम्ही लालबागला उतरलो आणि दाखोपूरच्या वाडीत कीर्तनाला त्या ठिकाणी गेलो. 9 ते 11 कीर्तन, चहा बी झाला, त्याच्यानंतर जेवण झालं. याचा भ्रम त्याच्यावर आणि त्याचा भ्रम याच्यावर. तसा आत्मा वेगळा आहे आणि देह त्या ठिकाणी वेगळा आहे. मग शास्त्र काय करतं? या ज्या 2 वेगळ्या आहेत त्या 2 वस्तू त्या ठिकाणी काढतं आणि एक साधा दृष्टांत सांगून सेवा त्या ठिकाणी समाप्त करून आपल्या अनुभवातला आहे. आपण नारळ पाहिला, नारळ आम्ही 3 प्रकारची नारळ सांगतो. एक नारळ असा असो त्याच्यात पाणी भरपूर असते, म्हणून नारळ त्या ठिकाणी असो, पण पडला का तो पार त्या ठिकाणी नासका निघतो. आमचे पूर्वज किती हुशार होते, नासका जरी नारळ निघाला ना त्यांनी सांगितलं खेद करू नका, देवाला पावन झाला. आता काय देव त्या नासक्या. वय वर्ष 62 यांचं 19/7/2024 वार शुक्रवार या दिवशी देवीची सकाळी 5 वाजता येऊन पूजा, झाडलोट, हनुमंतरायाची, शैलेश्वराची, सर्व देवस्थानांची पूजा अर्चा करून आपल्या घरी जाऊन नाश्ता वगैरे करून आणि आपल्या बांधा शेजारी बांधा असणारे बांधेरे परिवारातील एक अंतमयी झाली. त्या कार्यक्रमासाठी पुन्हा वाडीमध्ये आली आणि वाडीमध्ये येत असताना 11:15 दरम्यान तो कार्यक्रम संपला गेला
आणि समाज सर्व ज्याच्या त्याच्या आपल्या घरी जाण्याच्या दृष्टिकोनानं 11:30च्या दरम्यान एक आकस्मिक गाडीवरून धावत्या वेगामध्ये येत असताना त्या ड्रायव्हरचा म्हणा गाडीचा म्हणा ताबा सुटला आणि त्यामध्ये अनेक माणसांचे जीव बळी गेले, अनेक माणसांना लागलं गेलं, अनेक माणसांच्या गाड्यांची मोडतोड झाली. हा असा भीषण अपघात माझ्या माहितीप्रमाणे एवढ्या पंचक्रोशीत आणि आम्ही तरी पाहिलेलाच नाही. काय बोलावं काय बोलू नये अशा परिस्थितीमध्ये सर्व लोक चिंभिन झाली. कोणालाही कोण माणूस कोणाचा आई हे देखील सुद्धा कळायला मागानी. 5 वर्षाचं श्रेयश योगेश दाते आण्याचा मुलगा, त्याची मातोश्री शीतल आणि आपल्या पिल्लेगावची धोंडेभाऊ शेठ पिंगट, त्याचप्रमाणे नंदा पाटील व भांबेरे. परंतु आमचा दत्तात्रय लक्ष्मण गोसावी माझ्या माहितीप्रमाणे सर्वांच्याच नजरेत असणारा, परंतु 20 ते 30 मिनिटांनी मी सगळं आरडून गुरडून झाल्यानंतर शेवटला पाहिलं, त्यावेळेला त्याचा असणारं शरीर, त्याची असणारी प्रकृती हे पाहून मी म्हणलो आपला पुजारी आहे. जवळ गेल्यानंतर पाहतोय तर त्याचं मुंबईमध्ये मंत्रालयाच्या गाडीवर असणारं ते आयडी कार्ड आहे ते खाली पडलेलं होतं. ते रक्त त्याच्यावर पडलं होतं, धूळ बसली होती. ते कार्ड पाहिल्यानंतर त्यामध्ये बाबुराव काळे आणि अभिषेक जवळ होता आणि त्यांना म्हणलं आपला हा दत्ता आहे आणि अशोकला फोन करा. असा अचानक दत्ताच्या बाबतीत जर सांगायचं गेलं, मुंबई सारख्या ठिकाणी कैलासवासी नाथा शेठ यमनाजी डोंगरे यांच्याकडे काम करीत असताना त्यामधून पुढं त्यांची प्रगती होत असताना मंत्रालयाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून अनेक वर्ष चांगल्या पद्धतीनं काम केलं. काम करीत असताना त्यांची असणारी मुलं गणेश असेल, रमेश असेल, त्याचप्रमाणे स्वाती असेल, यांच्यावर देखील सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे संस्कार केलेले आहेत. आणि आमच्या गावातील कैलासवासी लक्ष्मण धर्माजी गोसावी यांचं हे एक मोठं कुटुंब आणि या कुटुंबातील अनेक वर्षापासून ह्या कुटुंबावर मोठे आघात होत गेलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे या कुटुंबामध्ये गुलाब सारखा एक तरुण सहकारी त्यांचा म्हणजे त्या गोसावी कुटुंबातला गेलेला आहे. त्यांची मातोश्री त्या पण गेलेल्या आहेत, पिताश्री गेलेले आहे. ते दुःख कुठंतरी कमी करीत असताना कालच्या 19 तारखेला खऱ्या अर्थानं गोसावी परिवारावर एक मोठा दुःखाचा आघात कोसळला गेला. त्या आघातामध्ये त्यांचे कुटुंबीय जे आहे ते भीमाजी लक्ष्मण गोसावी उर्फ दादा, त्याचप्रमाणे संजय लक्ष्मण गोसावी उर्फ बाबाजी, त्याचप्रमाणे काळ्या आईची सेवा करणारे अशोक लक्ष्मण गोसावी, त्याचप्रमाणे दुसरे बंधू गोविंदराव लक्ष्मण गोसावी आणि त्यांचे असणारी बहीण शांता उर्फ पायमा गोसावी असा आणि त्यांची खऱ्या अर्थानं दत्ताची जी पत्नी आहे ती विमल, हा भला मोठा परिवार असणारे त्यांचे सर्व पुतणे पुतण्या, या परिवाराला दुःख झालेलंच आहे. परंतु आमच्या गुळंजवाडी ग्रामस्थांना देखील सुद्धा जेवढं गोसावी परिवाराला दुःख झालेलं आहे तेवढं आमच्या गुळंजवाडी ग्रामस्थांना देखील सुद्धा दुःख झालेलं आहे. करण्याचं काम आता जरी कुणी असला तरी दत्तासारखी पूजा आणि सेवा करणारा पुजारी यामध्ये नाही. दत्ताचं मळगंगा देवीवर एवढं मोठं स्थान आणि श्राद्धस्थान आत्ताच आम्ही 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जी दीपमाळ केली त्या दीपमाळीला दत्ताचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा. महाराज आपल्याला दीपमाळ बनवायची,
परंतु आम्ही जेवढे सर्व्हिसला मंडळी आहेत त्यांची सर्व 1 महिन्याची पेन्शन घ्यायची. दत्ताने स्वतःच्या स्वखर्चाने मळगंगा देवी पुढे जे वाघाची मूर्त बसवलेली आहे ती देखील सुद्धा दत्तानं त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी बसवलेली आहे. झाडलोट पूजा दिवाबत्ती 1 नंबर काम करणार हा दत्तोबा. आणि गोसाई कुटुंबामधील विशाल जुन्नर सेवा मंडळामध्ये अनेक वर्ष एक अध्यक्ष म्हणून किंवा संचालक म्हणून काम करीत आहेत ते संजयराव गोसावी असतील. त्याचप्रमाणे वन विभाग खात्यामध्ये भीमराव दादा यांनी अनेक वर्ष सर्व्हिस चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आमच्या गावाच्या जडणघडणीमध्ये धार्मिक शैक्षणिक या सर्व कार्यक्रमामध्ये या गोसाई कुटुंबाचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्या कुटुंबामध्ये हे दुःख म्हणजे साऱ्या गावाला दुःख आहे. अशा म्हणीप्रमाणे दत्तात्रय गेल्यामुळं आलेल्या सर्व आमजनतेला किंवा आमच्या गुळंजवाडी ग्रामस्थांना गोसावी परिवाराला जे दुःख झालेलं आहे ते दुःख कमी करण्याची शक्ती माता मळगंगेंनी त्या परिवाराला द्यावी. त्यामध्ये अरे म्हशी असल, शिर्डी असल, सासवड हारगड असल, पिंपरखेड पालघर मुंबई असल, जुन्नर असल, जेजुरी औंड सातारा, चिंचणी करमाळा. दत्तात्रय लक्ष्मण गोसावी यांच्या 13व्याच्या निमित्तानं उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, त्यांच्या धर्मरूढीप्रमाणे त्या ठिकाणी सकाळपासून पूजा संपन्न झालेली आहे. आणि त्यानंतर हरिभक्त परायण राजाराम महाराज जाधव यांचं सुसाव्य प्रवचन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील गुळंजवाडी गावातील दुर्गम भागातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे गोसावी परिवार गुळंजवाडी गावाच्या जडणघडणीमध्ये आपला स्वतःचा प्रपंच करत असताना त्या कुटुंबातील इतंभू माहिती काशीनाथ भाऊंनी दिलेली आहे. बोलायला काही ठेवलेलंच नाही. परंतु आमच्या गावचं गुळंजवाडी गावचं ग्रामदैवत श्री मळगंगा माता आणि त्या मातेचा एक निश्चित भक्त दत्तात्रय गोसावी उर्फ मंत्री हे अपघाती निधन झाल्यानं जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी गुळंजवाडी ग्रामस्थांमध्ये यापुढे कधी भरून निघणारे नाही अशी फार मोठी नुकसान त्या परिवाराची नातेवाईकांची बरोबर ग्रामस्थांची झालेली आहे. आणि रिटायरमेंटचे पूर्ण आनंद तो कुठं घ्यायचा तर बरीचशी मंडळी आपल्या नातवंडामध्ये कुटुंबामध्ये किंवा अनेक मार्गाने येत असतात. परंतु आमच्या पुजारी बाबांनी रिटायरमेंटचा आनंद खऱ्या अर्थानं देवीची पूजा करण्यात त्या ठिकाणी घालवला. पूर्ण वेळ त्या ठिकाणी देवीची सेवा करायची आणि गावातील सर्व महिला पुरुष मंडळी लहान मुलांना त्या ठिकाणी दर्शन घडवायचं असं त्यांचा तो नित्यक्रम चालू असताना ज्या वेळेला आणि मग ज्या वेळेला पुजारी बाबा गेले असा फोटो ज्या वेळेला आम्ही आमच्या नातवंडांना किंवा गावातल्या मंडळींनी सांगितलं तर ते नातवंडांना सुद्धा त्या ठिकाणी अतिशय वेगळं वाटलं. असे बाबा जाण्यानं दुःख होणं साहजिक आहे. 3 नंबरला गोविंदराव गोसावी हे मंत्रालयामध्ये सर्व्हिस आपल्या सरकारी सेवेमध्ये सेवा करून त्या ठिकाणी रिटायर झाले. आणि त्यानंतर अशोकराव गोसावी जुन्नर पतसंस्थेमध्ये ते अनेक वर्ष संचालक म्हणून काम करत असताना अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आणि भरीव अशी कामगिरी करत असताना त्याची जी सेवा आहे ती गुळंजवाडी ग्रामस्थ किंवा पंचक्रोशीला त्यांनी त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम निश्चित करत असताना गुळंजवाडी आज या 13व्याच्या निमित्ताने हा जेवढा परिवार जमला एवढं सामुदायिक माणसं जमली आणि ह्यो खरंच माणूस जसं सोनं तसं हे सोनं गोळा झाले. अंगावर सोनं घालावं ते कुणी बघत नाही पण हा परिवार जेव्हा गोळा होतो तो सोन्यासारखा होतो. आज माझ्या पारगावच्या वतीनं आणि माझे ते जसे वेही लागत होते आणि हा परिवार जो दुःखातून वर आला खरं त्यांनी पहिल्यापासून खूप असे कष्ट केले. हा दुःखातून वर आल्यामुळे हे सर्व काही सर्व भार या माणसावर होते. आणि हा जो माणूस गेल्यापासून अख्ख्या घराण्याला इतकं दुःख झालं घराण्यालाच नाही पण तालुक्याला आणि गावाला पण
तेव्हा मी माझ्या बचत गटाच्या वतीनं व चैतन्य संस्थेच्या वतीनं आणि माझ्या गोसावी समाजाच्या वतीनं चंदना परिदेह जिजविला, चंदना परिदेह जिजविला, कष्टातून संसार फुलविला, चंदना परिदेह जिजविला, कष्टातून संसार फुलविला. नाही राहिली 7 मुलींना, नाही राहिली 7 मुलांना, नाही राहिली 7 पत्नीला, पण आठवण येईल अशी क्षणाक्षणाला, आठवण येईल क्षणाक्षणाला. असे आमचे दत्तोबा अण्णा आपल्यातून गेले 13 दिवस झाले. त्यांच्या दाण्याला माता अंबाबाई त्यांच्या पायथ्याशी त्यांना जागा देव हीच नम्र विनंती. आणि ओम शांती, ओम शांती. 13व्या निमित्त हरिभक्त पारायण शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव यांची या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा झाली. मी गोसावी परिवाराच्या वतीने महाराजांचं ऋण व्यक्त करतो व उपस्थित जनसमुदायाच्या वतीने महाराजांना धन्यवाद देतो. बुलंदवाडी गावातील गोसावी समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व आमचे मार्गदर्शक स्वर्गीय दत्तात्रय लक्ष्मण गोसावी या पुण्यात्म्याच्या 13व्या निमित्त उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना ज्ञात आहे 13 दिवसापूर्वी या ठिकाणी अंत्यविधीनंतर असा काही काळाने आपल्या गावावरती घातला की त्यामध्ये 5 जणांना आपला जीव गमावा लागला. त्यामध्ये दत्तात्रय दादांचं पण जाणं झालं. असो, त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियाला, मित्रपरिवाराला जे दुःख झालं त्या दुःखामध्ये आम्ही सर्व मित्रपरिवार सहभागी आहोत. या दुःखातून बाहेर पडण्याची ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व या दादांच्या परमपवित्र आत्म्यास मी माझ्या बांगर परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय शरदराव लेंडे, उपस्थित सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित माता भगिनींच्या वतीने, त्याचप्रमाणे शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी य प्रयाती समद्भाव याती नास्रत्र संशया. भगवान श्रीकृष्ण खूप छान सांगतात, हे अर्जुना, जी व्यक्ती शेवटच्या वेळी माझं नाव घेते ना, ती व्यक्ती मला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, तिचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आज दुःखित अंतकरणाने समस्त ग्रामस्थ या ठिकाणी अण्णांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमले आहोत. अण्णा म्हणजे एक असं हृदयी व्यक्तिमत्व. माझं लग्न होऊन फक्त 2च वर्ष होऊन मी या गावात आली, परंतु ह्या गावाने इतकं छान प्रेम दिलं, ही सगळी माणसं आपलीशी वाटायला लागली. अण्णांना मी नेहमी म्हणायची की अण्णा मला नावानेच हाक मारत जा, परंतु अण्णांनी शेवटपर्यंत मॅडम शब्दाशिवाय कधीच आवाज दिला नाही. अण्णा नेहमी सांगायचे, आपल्या माणसांना आपण रिस्पेक्ट दिला ना का जग रिस्पेक्ट देतं. अण्णांचे सगळे गुण आपण खरंच आत्मसात करण्यासारखे आहेत. अण्णाच्या पद्धतीने जगले, आई मळगंगेची अहोरात्र सेवा केली. खरंच ह्या नवरात्र उत्सवामध्ये अण्णांची नेहमीच आपल्याला तिथे कमी भासेल. या ठिकाणी मी अण्णांना आपणा सर्वांच्या वतीने, त्याचप्रमाणे उपसरपंच गोळीसवाडी, स्वराज्य महिला प्रभाग संघ भिल्ले राजुरी झडपीगड अध्यक्ष या नात्याने अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली देते. राधेश्याम, राधेश्याम. माझा आदर्श जुन्नर तालुक्यातील आणे घाटाच्या अलीकडे पायथ्याशी वसलेले गोळवंचाडी हे आमचं गाव. निसर्ग सौंदर्याने भरभरून नटलेलं व धार्मिकतेचा वसा जपणार. 1 सप्टेंबर 1960 रोजी कैद देवबाई लक्ष्मण गोसावी व लक्ष्मण धर्माजी गोसावी यांच्या पोटी माझे वडील दत्तात्रयांचा जन्म झाला. परिस्थिती बेताचीच, पण तरी कुटुंब आनंदात होतं. माझ्या आजी आजोबांना 6 मुले, 1 मुलगी, असा 9 जणांचं कुटुंब सांभाळताना तारेवरची कसरत व्हायची. हलाखीची परिस्थितीमध्ये ग्रामदैवत मळगंगा देवीची पूजा अर्चा करून आपला उदरनिर्वाह समाधानाने करत राहत होते. 7 नंबरचे चुलते 7 सप्टेंबर 1993 ला अपघाती गेले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा वेळी माझे वडील अण्णांनी कुटुंबाला सावरलं. बेताचीच परिस्थिती असताना 1975 साली मुंबईला गेले. कुठलीही लाज न बाळगता माथाडी कामगार म्हणून हातगाडीवरती काम केले. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. कुटुंबासाठी छाती फुटोस्तवर त्यांनी हातगाडी ओढली. त्यातूनच आजारी पडले. मग गावी यायचा निर्णय घेतला.
त्यानंतर कैलास डोंगरे यांच्या आमच्या गावातीलच कैलास डोंगरे यांच्या गाडीवरती त्यांनी काही दिवस किन्नर म्हणून काम केले. त्याचप्रमाणे आमच्या शेजारील राम बांगर यांच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून ट्रकवरती त्यांनी काही काळ काम केले. काही काळ गोडपदेवला टॅक्सीवर देखील काम केले. ड्रायव्हरचा चांगला अनुभव पाठीशी असल्याने अण्णांना शासकीय परिवहन सेवा वरळी मुंबई येथे मंत्रालयामध्ये नोकरी लागली व कुटुंबाची कळा पालटली. हातगाडी ओढणारे अण्णा मंत्र्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर झाले. गावाकडील लोक चेष्टेने त्यांना मंत्री म्हणत. वेळ थांबून राहत नाही. परिस्थिती सुधारली आणि अण्णा गावाकडून भावंडांना मुंबईला घेऊन गेले. 10/20च्या रूम भाड्याने घेतला. अण्णांमधील सेवाभाव जागृत होता. 3-4 गरीब कुटुंबातील मुलांना जेवणाचा राहण्याचा आश्रय दिला. त्यानंतर आई विमलबाई यांनाही मुंबईला घेऊन गेले. सर्वांची जेवणाची काळजी मिटली. भाऊ रमेश व बहीण सविता यांचे शिक्षण मुंबईला झाले. मी मात्र माझ्या आजी आजोबांकडे गावाला राहून माझे शिक्षण पूर्ण केलं. परिस्थिती बदलत गेली. अण्णांनी घाटकोपरला रूम घेतली. चुलत्यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी घेऊन गेले. शिक्षण व कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलावली. मुलांच्या नोकरी व्यवसायासाठी प्रयत्नशील राहिले. मुलामुलींचे लग्न आदी जबाबदाऱ्या पार पाडून अण्णा निवांत झाले होते. 31 ऑगस्ट 2018 साली मंत्रालयाच्या नोकरीतून अण्णा निवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीचा अतिशय देखणा कार्यक्रम कुटुंबियांनी केला. गावी आल्यानंतर अण्णांनी स्वतःला धार्मिक आणि सामाजिक कामात झोकून दिले. प्रवास व पर्यटनाची त्यांना उपजत आवड असल्यामुळे सर्व नातेवाईकांना गोळा करून त्याचप्रमाणे मित्र परिवारांनाही गोळा करून धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे मित्र परिवारासोबत शिर्डी, आळंदी, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर आदी विविध ठिकाणी ते नेहमी जात. मागील वर्षी पंढरपूर, आळंदी या ठिकाणी पायीवाऱ्या देखील त्यांनी केल्या. 15 दिवस भाऊ आणि व्याही यांच्या सोबत नर्मदा परिक्रमा केली. मळगंगा देवीची पूजा अर्चा करायचे काम अण्णा करत. कुटुंबाची परंपरा वारसा त्यांनी चालविला होता. एकत्रित कुटुंबासाठी ते नेहमीच जरले. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायला त्यांना आवडायचे. म्हणून सर्वांसाठी सहभाग घेऊन त्यांनी बंगल्याचं काम कंप्लीट केलं. अण्णांचा स्वभाव जितका शिस्तप्रिय तितकाच मनमिळावा होता. इतरांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होत. नातेवाईक समाजाबरोबर त्यांचे नाते आपुलकीचे जिव्हाळ्याचे होते. प्रत्येक व्यक्तीला ते सन्मान व आदर द्यायचे. सर्वांच्या हस्तेने आपुलकीने चौकशी करायचे. मळगंगा मंदिरासमोरील दीपमाळेसाठी पुढाकार घेऊन इतरांना प्रोत्साहित केले. स्वतः प्रथमतः 25,000ची पावती दिली. त्यांच्या संकल्पनेला मूर्तरूप येऊन सुंदर अशी दीपमाळ तयार झाली. सकाळी 4 वाजता उठून देवीच्या पूजा अर्च्यासाठी जात. 5 वाजता देवीची आरती घेऊन साडी चोळी नेसवून हार घालून सर्वांना देवीचे फोटो पाठवत. 500 लोकांचा व्हॉट्सअपचा ग्रुप गावातील मंडळींनी तयार केला. तसतस सहभाग वाढला. अण्णांनाही आंतरिक समाधान वाटले. उत्साह वाढला. सर्व काही दृष्ट लागण्यासारखे चालू होते आणि अचानक काळाने घाला घातला आणि 19 जुलै 2024च्या अपघातामध्ये अण्णा आम्हाला सोडून गेले. इतका भीषण अपघात झाला की कितीतरी कुटुंब पोरकी झाली. गुळणचोडी गावावरच तो घाला होता. आम्हाला तर विश्वासच बसत नव्हता. अश्रुनयनांनी अण्णांना अखेरचा निरोप दिला. मळगंगा मातेने सेवेसाठी अण्णांना बोलवून घेतले की काय असंच वाटलं. देवी सत्तेपुढे इलाज नाही. आमच्या अण्णा खरोखरच आमचा आणि समाजाचा आदर्श होता. अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. दत्तामामांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नातेवाईक, मान्यवर मंडळी उपस्थित झालात. मी प्रथमतः आमचा गोसावी परिवार गुळणचोडी ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. अतिशय 19 जुलैला सर्वांनी उल्लेख केला. खरंच अतिशय दुःखद घटना आमच्या गावावर घडली आणि त्यामध्ये 5 जणांचा निरपराध बळी गेला. त्यामध्ये दत्तमामा गेले. शासकीय नोकरीतून रिटायर झाल्यानंतर मळगंगा मातेची नित्यनेमाने सेवा करणारे आमचे पुजारी बाबा, खरं तर त्यांचं जाणं देखील देवीच्या दारामध्येच झालं.
असो, त्यांनी व्हॉट्सअपचा गणेशदादांनी सांगितलं होता, व्हॉट्सअपचा ग्रुप केलता. सर्वांना रोज सकाळी देवीची पूजा केल्यावर रोज सकाळी फोटो सगळ्यांना देवीचा येत होता, ज्यांना दर्शनाला येत नव्हतं अशा जवळजवळ गुणचोडीच्या सर्व ग्रामस्थांना त्यांच्या माध्यमातून मातेचं दर्शन होत होतं. अतिशय भीषण प्रसंग. हा गोसावी परिवार आमच्या भांबेरे परिवाराच्या प्रत्येक सुखदुःख असेल, सामाजिक राजकीय कारकिर्दीमध्ये कायम आम्हाला पाठिंबा देणारा हा परिवार. या परिवारावर झालेल्या दुःख, या दुःखामध्ये मी, माझा भांबेरे परिवार, समस्त ग्रामस्थ गुळणसवाडी, आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. हरिओम शांती. दत्तामा गोसावी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी दुःखित अंतकरणानं उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय, आत्ताच अतुल शेठने सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी खऱ्या अर्थानं इथे 5 जणांना आपला जीव गमावा लागला. त्यामध्ये आण्याची एक ताते कुटुंबातील एक माऊली, तिचा एक 5-6 वर्षाचा एक चिरंजीव, त्याचप्रमाणे येथील या गावामधील एक ज्येष्ठ श्रेष्ठ एक व्यक्तिमत्व भांबेरे दादा असतील, त्याचप्रमाणे काल जो दसकिराविधी झाला तो पिंगट शेठचा असेल, आणि आज हा दत्ता मामा, या सर्वांना त्या दिवशी कळताना काळ आला, वेळ आली आणि सर्वांना आपला जीवन प्रवास अचानक संपावा लागला. दत्तामामांबद्दल आत्ताच माहिती अतुल शेठने दिली, परंतु ही दत्तामामा म्हणजे आमचे विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेमध्ये आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ, आमचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, ज्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला काम करण्याची संधी विशाल जुन्नरमध्ये मिळाली, ते सन्माननीय बाबाजी गोसावी साहेब यांचे बंधुराज, आणि त्यांचं 10-12 दिवसापूर्वी अचानक जाणं झालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे, तुका म्हणे बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. अचानक वडिलांचं जाणं झालं, त्यामुळे त्यांची मुलं असतील, नातवंड असतील, तुमच्यावरती खऱ्या अर्थाने एक मोठी जबाबदारी अचानक आली. अचानक एवढं मोठं दुःख येणं, या दुःखातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी, आणि परमेश्वराने इथून पुढल्या काळामध्ये सुद्धा, इथून मागल्या काळामध्ये सुद्धा जसे परमेश्वराचा सदैव आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीमागे राहिला, तसा इथून पुढे सुद्धा राहावा, अशा मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मी माझ्या गाडी वैकुंठभूमीवरती वैकुंठवासी दत्तात्रय मामा गोसावी यांचा 13वा विधी या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांनी प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी समर्पित केली, ते गुरुवर्य शिवनेरी भूषण आदरणीय राजाराम महाराज जाधव. माझ्या अगोदरच बोलत असताना मामांबद्दल या ठिकाणी इत्यंभूत माहिती या ठिकाणी सरपंचांनी या ठिकाणी व्यतीत केलेली. या परिवाराचा आणि आमच्या परिसरामध्ये रेणावडी असेल, चुंबोत असेल, जांबोत असेल, कवठेमाई असेल, या परिसरामध्ये नातेवाईक संबंध आणि आमचे शेजारी म्हटलं तरी वावगं नाही, आदरणीय संदीप गोसावी यांचेच चुलत बंधू, आम्ही शेजारी राहणार आहे. आणि दुसरं ऋणानुबंध म्हणजे आदरणीय गणेश साहेब जांबोत या ठिकाणी विशाल जुन्नरचे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत असताना, किंवा अलीकडच्या काळामध्ये जांबोत या ठिकाणी आम्ही व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी सुद्धा आता ते शाखा व्यवस्थापक म्हणून चांगल्या प्रकारचं काम करतात. असं एक ऋणानुबंधाचं नातं या कुटुंबाशी आमचं जोडलं गेलं. आणि त्या दिवशीच्या अपघातामध्ये या ठिकाणी उल्लेख झाला, त्यामध्ये दादांचं खऱ्या अर्थानं जाणं झालं. एक अतिशय दुःखद घटना. पर्यायी मार्ग आपण कालही दसकरीमध्ये ऐकला असेल, त्याच्या अगोदर आण्याच्याही दसकरीत ऐकलं, भांबेऱ्यांच्याही त्याही दिवशीचा विषय असेल. परंतु एक प्रत्येकाने काळजी घेण्यासारखं आत्ताही आपण पाहिलं की सर्व गाड्या आताही रोडवरती आपल्या लागल्यात, की खऱ्या अर्थानं खरंच पर्यायी रस्त्याची गरज या ठिकाणी गुळंजवाडीला आहे असं म्हटलं तरी वावगं नाही. असो, दादा गेल्यानं सर्व गोसावी परिवार, सर्व नातेवाईक, सर्व मित्रपरिवार, सर्वांना जे दुःख झाले, हे दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वरानं कुटुंबियांना, नातेवाईकांना देऊ.
मी माझ्या वैयक्तिक मस्के परिवाराच्या वतीने चोंबतगावचे सरपंच सौभाग्यवती कांचन मस्के, रेणवडीवरून परिसरातून आलेले आदरणीय संदीप शेठ असतील, आदरणीय जगन शेठ असतील, मस्केवाड्यावरून आलेले, आळकुटीवरून आलेले सर्व सभासद मंडळी या ठिकाणी आवर्जून विशाल जुन्नरचे या ठिकाणी उपस्थिती की गणेश साहेबांवर त्यांनी जोडलेली नाळ एक कौटुंबिक संस्था जरी असली तरी ती संस्था आपल्या घरची ही सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थानं गणेश साहेब त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं करतात. म्हणून खऱ्या अर्थानं हा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झाला. या सर्वांच्या वतीनं नगर दक्षिणचे खासदार आदरणीय निलेश लिंगे साहेब यांच्याही वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समेत करतो. एरवी थांबतो. ओम शांती. पवित्र अशा वैकुंठभूमीमध्ये कैलासवासी बंधुतुल्य दत्तात्रेय लक्ष्मण गोसावी या आमच्या बंधूंना 13व्या निमित्त श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित गोसावी परिवाराच्या दुःखामध्ये उपस्थित झालेले सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, पै पाहुणे, त्या दिवशी विशाल जुन्नर पतसंस्थेची संचालक मंडळाची मासिक सभा सुरू असताना अचानकपणे असा निरोप आला की दुर्दैवाने त्यांचं अपघातामध्ये जागेवरच निधन झालं. आणि सगळ्यांना एक अपघाती निधन म्हटल्यानंतर एक काळजात धस्स झाल्यासारखं झालं. खरं तर काशीनाथ शेठ किंवा विठ्ठल शेठ, गणेश यांनी कुटुंबाबद्दल परिपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. परंतु स्वर्गीय बांगर साहेबांच्या बरोबर या परिसरामध्ये सातत्याने येत असताना या कुटुंबाचे सर्व घटक, अतिशय जवळचे घटक, आणि त्याच्यामध्ये यांचं आमचे दत्तदादा खरं तर सतत हसतमुख आणि चेष्टा मस्करीमध्ये सातत्याने बोलणं असायचं. अतिशय जवळीकतेने त्यांनी आमच्याशी संवाद साधायचे. असं एक व्यक्तिमत्व या कुटुंबाला ज्यांनी ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी अतिशय प्रयत्न केले ते खऱ्या अर्थाने अशा अपघाती निधनाने झाल्याने निश्चितपणे कुटुंबाला, आम्हा सर्व विशाल जुन्नर परिवाराला दुःख होण्याचं कारण गेल्या सातत्याने 93 सालापासून आमच्या समवेत विशाल जुन्नर परिवारामध्ये ज्यांनी अतिशय चांगली भूमिका, विशाल जुन्नर पतसंस्था असेल, सेवा मंडळ असेल, प्रतिष्ठान असेल, त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करत आणि प्रत्येकाला मार्गदर्शन करत जे त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते सन्माननीय संजय गोसावी साहेब अतिशय कार्यतत्पर अशा पद्धतीने संस्थेमध्ये काम करत असताना परिवाराच्या या दुःखामध्ये त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. मी माझ्या पारखे परिवाराच्या वतीने तोळे चांदी देण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं आपल्या तालुक्याचं भूषण, शिवनेर भूषण आदरणीय हरिभक्त परायण राजाराम महाराज जाधव, गोसावी परिवाराचे सर्व नातेवाईक, आपल्या गावातील सर्व परिसरातील ग्रामस्थ, विशेष करून उपस्थित असलेला विशाल जुन्नरचा परिवार, ज्येष्ठ नेते मान्य शरदरावजी लेंडे, बंधू भगिनींनो, आज आपण सारेजण माझ्या गावातील, आमच्या गावातील स्वर्गीय दत्तात्रय गोसावी यांचा 13वा विधी अंतिम कार्य संपन्न करत आहोत. या निमित्ताने सकाळपासून पूजा विधी संपन्न होऊन या शोकसभेने आपण श्रद्धांजली समर्पित करत आहोत. माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी आणि विशेष करून काशीनाथ बुवा असतील, विठ्ठल शेठ असतील, या दोघांनी आणि गणेशने त्यांचा जीवनपट आपल्या समोर ठेवलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा मी काही पुनरुच्चार करणार नाही. परंतु 1982 साली माझे वडील गेल्यानंतर माझ्या कुटुंबाची जबाबदारी थोरला या नात्याने माझ्यावर पडली आणि मग मुंबईला कॉटनला कदम ट्रान्सपोर्ट असेल, भाऊशेठचं ऑफिस असेल, या ठिकाणी ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या निमित्ताने जात असताना ही सगळी मंडळी तिथं कॉटनला भेटायची.
त्यामध्ये दत्तोबा देखील असायचे. भीमराव हे सगळ्यात थोरले मला वाटतं. आणि शालेय जीवनामध्ये माझे चुलते अशोकराव घोडके, अशोक नाना घोडके यांच्या वर्गात ते, आणि आम्ही त्यांच्यानंतर शाळेला. असा हा शालेय जीवनापासून, आणि याच गावचे याच वाडीतले असल्यामुळं आई वडिलांच्या बोटाला धरून येत असताना मळगंगेचं दर्शन घ्यायला यायचं. त्यावेळेस ही सगळी मंडळी ही आपलीच मुलं आहेत. त्यामध्ये लक्ष्मण बाबा असतील, त्यांचे बंधू असतील, ही त्यावेळेसची पिढी आम्हाला पुढच्या पोराप्रमाणे, मुलाप्रमाणे आम्हाला जीव लावायची. आणि आजच्याच या ठिकाणी देखील दत्तोबा देखील धाकट्या भावाप्रमाणे आम्हावर प्रेम करायचे. संजय म्हणजे बाबाजी असेल, ही सगळी मंडळी गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना काय कोण जाणे कोणाची दृष्ट लागली किंवा काय म्हणावं, दुर्दैवाने त्यांच्या बंधूंचं अपघातात जाणं आणि आत्ता देखील असंच अपघातात जाणं ही खूप वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना आहे. परंतु आले देवाजीच्या मना कोणाचे काही चालले ना. या संत उक्तीप्रमाणे दत्तात्रयांचं जाणं हे सर्वांना वेदना आणि चटका देऊन जाणार आहे. मी माझ्या वतीने, आपणा सर्वांच्या वतीने, माझ्या घोडके परिवाराच्या वतीने, काळे परिवाराच्या वतीने नम्रतापूर्वक श्रद्धांजली समर्पित करत असताना महाराजांनी प्रवचन रूपी सेवेतून जे ज्ञानदान केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. परवा दिवशी दशक्रिया विधीमध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख खामकर महाराजांनी केला त्यामध्ये, किंवा अतुल शेठ आमदार यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला, एकतर अंडरपास करणे किंवा ओव्हरब्रिज करणे किंवा बायपास करणे, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या ग्रामस्थांनी एकत्रितपणाने येऊन निर्णय घेणं ही काळाची गरज असणार आहे. आणि त्यासाठी आपणाने एक दिलाने, एकजुटीने या संकटातून मार्ग काढणं, किंबहुना हे पुन्हा असं संकट येऊ नये ही भावना व्यक्त करत असताना 1994 साली अध्यक्ष साहेब अशीच घटना घडली होती. साकुरी लिमगावचे विद्यार्थी परीक्षा देऊन येत होते, बरोबर ना शेठ, तुम्हाला आठवत असेल. तर स्वामी कृपा मंगल कार्याजवळ तिथं अपघात होऊन मला वाटतं 9 विद्यार्थ्यांचा, त्यावेळेस निरपराध विद्यार्थ्यांचा निधन झालं होतं. तशाच पद्धतीने एक स्टीलची गाडी, बरोबर ना, असा इथं एक अपघात झाला होता. आपणही देखील रस्त्यावर येताना काळजी घेणं ही काळाची गरज आहे. अधिकचं काही न बोलता पुन्हा एकदा मी माझ्या घोडके कुटुंबियांच्या वतीने बेल्ले गावातून आलेल्या सर्व सहकारातील त्यामध्ये सहकार्यातील कार्यकर्ते मान्य प्रमोद असतील, किंबहुना माझे दाजी ॲडव्होकेट सूर्यकांत कान्होजी काणे पाटील याही परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि बातुकलीच्या खेळामधील राजा राणी तसं ही आधुनिक आणि घेऊन या काळीतला राजा गेलाय. या कुटुंबातील अण्णा की हे एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंब आता ह्या काळात तरी फार कमी आहे. परंतु या सगळ्याच मंडळींचे स्वभाव असे आहेत की ते एकत्र कुटुंब बराच काळ अबाधित राहील. गणेश मला वाटतं मी मंचर कंट्रोल कॅबिनला असताना मंचरला ते शाखेला होते तेव्हाही त्यांची माझी 2-3 वेळा गाठभेट झाली. सगळीच मंडळी जीवा भावाची आज हे एवढा समाज जमलाय ही नक्कीच याची पावती आहे. मी दसनाम समाजाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीने, एस टी महामंडळाच्या वतीनं, आमच्या निवृत्त संघटनेच्या वतीनंही या अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांना निश्चितच ते त्या मातेची सेवा करीत होते. मग आई त्यांच्या चरणी नक्कीच त्यांना जागा देईल अशी मी आईच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. वाचा सिद्धी प्राप्त हरिभक्त परायण जाधव महाराज, गोसावी परिवाराचे सगळे आपतेष्ट नातेवाईक, गुळंदवाडीतील बहुजन समाजातला सगळा ग्रामस्थ वर्ग, विशेष करून सहकार आणि विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर, सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, 19 जुलैला एका दुर्घटनेला
सामोरं जाऊन स्वर्गीय दत्तात्रय लक्ष्मण गोसावी कुटुंबियांचे, अण्णा मित्रांचे आणि गावाचे मंत्री यांना आपला प्राण गमवावा लागला. 19 तारखेचा जो काही दिवस आहे तो या भागासाठी काहीतरी एक विचित्र अशा प्रकारचं घेऊनच उगवलं की काय, म्हणून या सुमाराला एका विधीच्या निमित्ताने सगळी मंडळी, कोणी रस्त्यावर येते, कोणी गप्पा मारते, कोणी रस्ता ओलांडते. भीषण अशा प्रकारचा अपघात झाला. आता मीडिया किंवा माध्यम इतकी ताकदवार झाली की उभ्या महाराष्ट्रामध्ये ती बातमी सगळीकडे पसरली. तालुका सुद्धा सगळीकडे चर्चा चालू होती. परंतु गुळंजवाडीच्या गावामध्ये काशीनाथ, प्रत्येक माणूस काही ना काही धागा शोधित असतो. गुळंजवाडीचं आमचं कुठं ऐक्य आहे. माझ्या पिंपवंडी गावचं ग्रामदैवत श्री मळगंगा माता आणि इथे तुमच्या गावचं ग्रामदैवत मळगंगा माता आपली बऱ्याच वेळा चर्चा झाली. देवीचे पुजारी, जेव्हा हातगाडी ओढणारा माणूस शासकीय सेवेमध्ये, मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी वाहन चालक म्हणून काम करतो, कुटुंबाला जेवढं पुढे नेता येईल प्रगतीच्या दृष्टिकोनाच्यामुळं साहजिकच सगळ्यांमध्ये आत्मीयता तयार होती. या न्यायाप्रमाणे त्यांना आता आकाश समाधी म्हणावं लागेल, त्या मार्गाने ते गेले. त्यांना निश्चित जी काही परम पुण्य पावन अशा प्रकारची गती आहे ती भगवंत देणार आहे, माता देणार आहे. कारण त्यांचं मन अत्यंत निष्कलंक होतं. त्यांच्या आता आठवणी, संस्कार, मार्गदर्शन घेऊन सगळ्या घरातले, कुटुंबातले, जवळचे नातेवाईक तर चालतील, परंतु गावाने सुद्धा चालावं अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारचं या व्यक्तिमत्वानं आपला ठसा मार्ग सोडला. मी माझ्या लेंडे परिवाराच्या वतीनं आमच्या पिंपवंडी गावचे अनेक मान्यवर सहकारी आले. गोसावी परिवार, बाबाई शेटवाणी उपस्थित आमच्या परिवारातील सर्व पै पाहुणे, ग्रामस्थ, विशाल जुन्नर परिवारातील सर्व सदस्य, प्रसंग दुःखद आहे. या ठिकाणी सर्व भावना व्यक्त केलेल्या आहेत. प्रथमतःच मी कुटुंबियांच्या वतीनं शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव यांचं ऋण व्यक्त करतो. काशीनाथ भाऊंनी त्यांना फोन केला आणि त्यांनी तात्काळ त्यांना होकार दिला. महाराज आज आले, ज्ञानदानाचं प्रवचन या ठिकाणी समर्पित केलं. मुंबईवरून आदिमाया शाहू मंडळाचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. गुळंजवाडी, बांगरवाडी, पंचक्रोशीतील चोंबूत असेल, जांबूत असेल, सर्वच परिसरातील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व नातेवाईक आलेले आहेत. मी आमच्या कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि एक नम्रपणे विनंती करतो की या 13व्या निमित्तानं आज एकादश आहे, त्यामुळं खिचडीचा अन्नदानाचा कार्यक्रम मंदिराच्या सभामंडपात आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण तो प्रसाद घ्यावा अशी एक विनंती करतो आणि थांबतो. हरिओम.